राजघराणा है तेव्हा आणि आज सुद्धा स्टाइलिश स्टाइल। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। नमस्कार, मी अनिकेत पेंडसे। जयम विशेष मध्ये तुमचं स्वागत। उदयनराजे बस नाम ही काफी आहे। उदयनराजे म्हटलं की डोळ्यासमोर येते ती त्यांची हटके स्टाईल, त्यांचे बेधडक डायलॉग्स। उदयनराजे लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात मांडतात आणि त्यांच्या याच खास शैलीमुळे स्टाईलमुळे ते लोकांना भावतात। उदयनराजे भोसले बस नाम ही काफी आहे। तेव्हा आणि आज सुद्धा स्टाइलिश स्टाइल। त्याकडे हे दम नसेल ना तर उदयनराजेंचा दम अजून गेलेला नाही। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, 6 फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी। उदयनराजेंचं व्यक्तिमत्व खरोखरच राजेशाही आहे। जीन, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल हा उदयनराजेंचा फेवरेट ड्रेस कोड। आपल्या हटक्या स्टाईलमुळे आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे उदयनराजे हे स्टाईल आयकॉन झालेत। त्यांच्या चाळण्या बोलण्यात राजाचा रुबाब क्षणाक्षणाला जाणवतो। संघर्ष कोण बरोबर नाही असले तर संघर्ष करणार, संघर्ष नाही, वन साइडेड आहे। काय राजघराणा व्यवस्थित आहे, राजघराणा आहे। धारदार नाक आणि रोखून बघणारे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात। असं असलं तरी उदयनराजे अचानक गुगली टाकतात आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडते। लोकांशी मिश्किलपणे वागायला उदयनराजेंना आवडतं। वय किती आहे तुमचं? मला सांगा, वय किती? यू नॉट ओल्ड ना, यू नॉट 70। 14th काय असतं? व्हॅलेंटाईन डे असतं। एवढा लवकर विषय इथं शेतीविषय सोडून सगळ्याच्या बाबतीत चर्चा झाली। उदयनराजे म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते हटके व्यक्तिमत्व। मग तो निवडणूक जिंकून आल्यानंतरचा उदयनराजेंचा जल्लोष असो, वन मॅन शो, ऍक्शन, की उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत फेकलेला डायलॉग असो, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। उदयनराजेंची शैली जशी हटके तशाच आवडीही राजेशाहीला शोभणाऱ्याच। हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग, कराटे, बॉक्सिंगची उदयनराजेंना आवड आहे। विशेष म्हणजे अनेकांना माहिती नसेल पण उदयनराजेंची इंग्रजीवर खास पकड आहे। अनेकदा बोलताना त्यांच्या तोंडून इंग्रजी वाक्य निघतं। यू कॅन बाय एव्हरीवन। माझ्या किंवा प्रत्येकाच्या गळ्यात त्या बोर्ड नाही फॉर सेलचं। उदयनराजेंचं बोलणं रोखठोक, जे ओठांवर आहे तेच पोटात। उदयनराजे लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात मांडतात। त्यात इतर लोकप्रतिनिधींच्या शब्दांसारखी औपचारिकता नसते। ठरवून टाका ना, रेप ना, ब्रुटल लॉ पाहिजे। जोपर्यंत लोकांपर्यंत दहशत पोचत नाही किंवा भीती निर्माण होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार। दुसऱ्याच्या एखाद्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीवरती बलात्कार झाला, आपण वाचतो, अंगवळणी पडलंय ना। 12 year old girl raped, लहान 4 year old girl raped. What is happening? त्याला भर चौकात आणून गोळ्या घालून टाकल्या पाहिजे, भीतीच उरली नाही। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की अनेक लोकांना त्या कसबनी हे केलं, गोळ्या घालून मारून टाकलं। त्याच्यावर सरकारने, शासनाने गॉड नोज हाऊ मेनी किती कोट्यावधी रुपयाचं बंकर किंवा ते हे केलं, म्हणजे सुरक्षित वातावरण म्हणजे तिथं केलं। काय चाललंय? माझं तर ठाम मत होतं की त्याला अशा लोकांना मारायचं नाही। चौकात गर्दीत बघून तिथं सगळ्यांना सांगायचं ह्याला आम्ही इथं सोडणार, सोडा। तुकडे लचके ओढले पाहिजे लोकांनी।
कारण ज्याचं जातं ना त्यालाच कळतं. राजकारणात उदयनराजेंची खास शैली आहे. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असले तरी राजकारणात त्यांचं वागणं हे राजाला शोभेल असंच आहे. अहो ह्या तुम्हाला सांगतो काय बारामती मॉडेल म्हणजे काय मला सांग. पक्ष कुठला पण असू दे, लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर ती पहिली वेळ नाही आणि तुम्हीच छापणार घरचा आहे. मला कळलं नाही घरचा आहे काय. घरची चपराट म्हणलं तरी चालेल, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे कोणी जरी केलं तरी. जर ह्याचा रंग समजा येलो लेमन येलो असेल तर लेमन येलोच आणि कामी ब्लॅक. चूक ही चूकच, भ्रष्टाचार भ्रष्टाचार. कोणी केलं तुम्हाला माहिती. असं असलं तरी स्वतःच्या भावना मिश्किल शब्दात उदयनराजे मांडतात. मला एक सांगा, शत्रूचा शत्रू म्हणजे माझा मित्र असं मी मानणाऱ्यापैकी मी नाही. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. मी काय करू, माझी अवस्था अशी काय माहिती आहे का. ते एक म्हण आहे ना, माझं आवडतं गाणं, काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटेल लाज. असं झालंय. काय बोलायचं, काय कोणाबद्दल बोलायचं नाही. क्या गुमान बस. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. एवढं सांगतो आणि कमिटमेंट केली आहे यांच्याशी, या सगळ्यांशी. चला काय झालं. उदयनराजेंविषयी सातारकरांच्या मनात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना प्रेमानं महाराज साहेब म्हणतात. त्यांच्या एका हाकेला हजारो सर्वसामान्य धावून येतात, कारण सर्वसामान्यांशी वागताना उदयनराजे आपलं राजेपण विसरतात. सातारकरांना एकच सांगतो, जे केलं पोचपावती नाही मिळाली तर देवा शपथ सांगतो मला मतदान करू नका. पण ह्यावेळेस माझी बहीण, हिला तुम्ही मतदान नाही केलं तर अनर्थ होईल. अहो मताची बेरीज पण त्यांची होत नाहीत काय. सर्वसामान्य लोकांनी मोठं व्हायचं नाही का प्रत्येकाच्या मनात महत्त्वाकांक्षा असतात. का मीच पाहिजे खासदार, का मीच आमदार आणि मीच अध्यक्ष, असं कुठं होतं का. काय चुकलं लोकांचं, आम्हाला निवडून देतात म्हणून ही चूक झाली लोकांची. राजकारणातला श्रेयवाद उदयनराजेंना आवडत नाही. लोकशाहीत राजे जनता असते असं उदयनराजे ठामपणे सांगतात. लोकांना जर नकारात्मकच लोक पाहिजे असतील तर आम्ही तरी काय करणार. हे शहर हे तुमचं आहे, तुमचं, माझं नाही. हे शहर हे तुमचं आहे, माझं नाही. मी फक्त एक सेवक म्हणून पाठीशी प्रत्येकाच्या असतो. सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये तुम्ही जनता आहात, लोकशाहीतले तुम्ही राजा आहात, आम्ही नाही. 1990 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यात पहिल्यांदा 1991 मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनलवर सातारा नगरपालिका निवडणूक लढवली होती. तत्कालीन 14 क्रमांकाच्या प्रभागातनं ते विजयी झाले. 1996-97 मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली, पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि 1998च्या सातारा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले. त्यावेळी युती सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पण 1999च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंग राजेंच्या विरोधात उदयनराजेंना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही हे समजल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं. सध्या उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेत. असं असलं तरी तत्वांशी तडजोड नाही असं राजे ठणकावून सांगतात. तत्व असतात, वाटेल त्या परिस्थितीत मोडीन पण तत्वाशी तडजोड करणार नाही. आणि एक सांगतो, कोणी काय सांगू दे,
देवा शपथ सांगतो, बरोबर फॉर्म कोणाला भरायचं, असे नुंगे सुंगे कोण पण फॉर्म भरतं. आणि आमच्या काय थांबकी झाली एक येणार म्हणजे येणार. उदयनराजे कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. अगदी पंतप्रधान मोदींचा उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 50 दिन रुको. अरे क्या 50 दिन रुको? इथं लोकांना खायला अन्न नाही, शेतकऱ्यांची वेलेवाट लागली, सगळी शेती माल सडत पडलाय आणि 50 दिन रुको. कोण थांबणार आहे मला सांगा? एक प्रकारचा मोठा उद्योग जर जाळपोळ चालू होईल, थांबवणार कोण? आणि याला संपूर्ण हे मोदी आणि त्यांचं सरकार शासन जबाबदार आहे. किंवा त्यांचे अनेक लोक माझे म्हणजे अनेक मित्र भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत. तर पण भारतीय जनता पक्षाचे त्यांचे स्वतःचे आमदार आणि खासदार हे सुद्धा मुख गिळून का गप आहेत? मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाला? नाही वो मोदी. अरे मोदी होतो काय? आमच्या इथं सातारला मोदी पेढेवाला आहेत. म्हणलं हा काय? म्हणलं हा मोदी कोण एवढा मोठा कोण लागून गेला? एक लक्षात घ्या, मोदींना मला सांगावंसं वाटतं की समाजामुळं तुम्ही आम्ही आहोत, तुमच्यामुळं एकट्या कुठल्या व्यक्तीमुळं समाज नाहीये. उदयनराजे असं नाव ऐकल्यावर एकदम हायफाय माणूस असं एखाद्याला वाटेल, पण वस्तुस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध. लोकप्रतिनिधींच्या वागण्या बोलण्यात जी औपचारिकता असते ती उदयनराजेंच्या वागण्यात नाही. उदयनराजेंची स्वतःची अशी खास शैली आहे, आनंद साजरा करण्याची किंवा राग व्यक्त करण्याचीही. आणि या शैलीमुळेच उदयनराजे सामान्यांना भावतात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर उदयनराजे हे स्टाईल राजे आहेत आणि त्यांच्या याच शैलीमुळे, स्टाईलमुळे ते लोकांना भावतात. जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. तेव्हा आणि आज सुद्धा स्टाइल इज स्टाइल. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता.